गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात? काल आपण जी गोष्ट समजण्याचा प्रयत्न केला होता मार्केट बद्दल, की मार्केटने कसं जायला पाहिजे, कुठल्या दिशेने जायला पाहिजे तर आपल्याला प्रॉफिट होईल. आपण काल नक्की बोललेलो, समजण्याचा प्रयत्न केला. आपण परत एकदा कालचाच विषयावरती जरासं रिव्हिजन करूया. मार्केट जर गॅप ओपन होऊन ह्या ट्रेंड लाईनला टच करत असेल आणि जर खाली असेल तर आपल्याला चांगले टार्गेट भेटतील, किंवा मार्केट गॅप डाऊन ओपन होत रेसिस्ट करून खाली असेल तर आपल्याला खालचे टार्गेट भेटतील. पहिला टार्गेट आपल्याला 710, 520 नंतर 360चा आहे. ठीक आहे, या गोष्टी आपण बोललेलो. आणि जर मार्केट उद्या, हा एक भाग झाला. दुसरा भाग होता की मार्केटने जर टेस्ट करून ह्या लेवलवरनं मार्केट जर वरती जात असेल तर मी कॉल साठी बसेन, 40% कॉल आणि 60% पुट साठी बसेन. ठीक आहे, मार्केटनी ना कॉल केलं ना पुट केलं. माझ्या झोनला या आपल्या झोनला, माझ्यापेक्षा आपल्या झोनला रेस्पेक्ट करत मार्केटनी एक मोमेंटम दिली. जी मोमेंटम तुम्हाला सांगतो, मोमेंटम कशी दिली ती, आपल्या रेंज मध्ये मार्केट क्लोज झालंय, आपल्या नो ट्रेडिंग मध्ये मार्केट क्लोज झालंय. त्यामुळे असं वाटतं की अभ्यास आपला आता कुठेतरी बरोबर चाललेला आहे. या आपलं गणित, या आपला दृष्टिकोन, या आपलं मार्केट बघण्याची जी पद्धत आहे, एक चलन आहे, ते आपण आज साध्य करत आहोत. मार्केटमध्ये काही गोष्टी साध्य करणे, प्राप्त करणे म्हणजेच आपला पुढचा प्रवास खूप सुखरूप आणि सोपा जातो. म्हणजे आपल्या प्रॉफिटचा जो लक्ष्य आहे, हे आपण मोठे होण्याचे, आपले स्वप्न पूर्ण करण्याचा जो ध्येय आहे, तो आपण पूर्ण करतोय आता. आणि हे आस्ते आस्ते होतं. मी हर वेळेस सांगतो की झाड लावलेलं उद्याच पटकन आंब्याचं झाड लावलं आज, उद्याच आंब्याचं झाड येणार नाही. त्याला खत पाणी सगळ्या गोष्टी देखरेख करून त्यानंतर काही वर्षानंतर त्याला फळं येतात. त्याचप्रमाणे मार्केट पण आपल्या दिशेने जात असेल तर काय वाईट आहे. हा, प्रॉफिट आज झालं नाहीये कारण का आज मार्केटने काही केलंच नाही, तर प्रॉफिट कसं होणार आहे? ठीक आहे, कारण का विकली वरती इन्व्हर्ट हॅमर बनला, नंतर रेड कॅन्डल बनली, वरनं सेलिंग दिसते, तर वरनं सेलिंग झाली म्हणजे प्रॉफिट बुकिंग वरती झालं असेल. आता खाल्लं प्रॉफिट बुकिंग करायला बाहेर सुरुवात करतील, आणि ह्याची निशाणी आज मार्केटने तुम्हाला दाखवले. ती लोक काय बोलले की मी आता ह्याच्या खाली जाणार नाही, मी म्हणजे आम्ही ह्याच्या खाली जाणार नाहीये, आम्हाला आता वरच्या दिशेने जायचंय. ठीक आहे, हा एक विषय झाला. आपण आता बघूया 15 मिनिटाच्या चार्ट वरती, या एक तास चार्ट वरती आपल्याला काय दिसतंय बघा. असं बघायला गेलं तर मार्केट खूप दिवसापासून एका झोन मध्ये अडकलेलं आहे. जी झोन ही आहे आणि ही आहे. ओके, हा जो मुवमेंट आजचा झाला ना, तो ट्रॅपिंग वाला झालाय. कसा झालाय बघून घ्या आणि समजून घ्या. मार्केट ओपन झालं फ्लॅट आणि आपल्या रेंजला तोडून खाली आलं. ठीक आहे, 610 ची लेवल होती, तर मी बोलतो हे टार्गेट मला भेटले नसतील, या मी घेणार पण नाही, कारण का हा सकाळचा मुवमेंट आहे 9, 9:30चा. मी मोस्टली 9, पावणे 9, 10, सव्वा 10 नंतर खेळतो, कारण का तेव्हा कळतं की मार्केटची दिशा काय, या मार्केटला नक्की करायचं काय. सकाळ सकाळ करणं ट्रेड मध्ये खूप रिस्की असतं, कारण का प्रीमियम कुठल्याही बाजूला फिरू शकतात, ते मार्केट कुठल्या बाजूला फिरू शकतो. आणि आपल्या लेवल जे लावलंय त्या लेवलला मार्केट रेस्पेक्ट केलं पाहिजे. मार्केट आपल्या लेवलला रेस्पेक्ट करत त्याच लेवलला थांबलेलं आहे, नो ट्रेडिंग झोन मध्ये. ठीक आहे, हा एक विषय झाला. आता बघूया 15 मिनिटाच्या चार्ट मध्ये काय दिसतं आपल्याला. ओके, 15 मिनिटाच्या चार्ट मध्ये आपल्याला एक प्राइस एक्शन जी दिसलेली आहे. ठीक आहे, जी मुवमेंट खालच्या बाजूला प्राइस एक्शन दिसत होती, ती कुठे ना कुठेतरी आज डगमगलेली आहे बघा, कुठे कुठे डगमगलेली आहे. मार्केटनी जो लोअर हाय होता त्याला मार्केटने चॅलेंज करत त्याच लेवलला मार्केट येऊन थांबलेलं आहे. म्हणजे उद्या जर मार्केट इकडनं सुटलं तर नक्कीच आपल्याला हे टार्गेट 930, 940 चे टार्गेट बघायला भेटतील. ठीक आहे, या अगोदर बघा 15 मिनिटांमध्ये ना अशी काहीतरी गोष्ट जी दिसते ती तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. बघा, ओके, जर रेंज बघायला झालं असेल तर आपल्याला लगभग ही जी रेंज आहे ती मी इकडनं अशी पकडतो तुटल्यावर अशी, जेणेकरून मला ह्या पॉइंट वरनं हा टार्गेट नक्कीच मला भेटणार आहे. हा टेक्निकलचा विषय, हा सायकोलॉजीचा विषय.
मी बघा कुठला पॅटर्न लावला नाहीये, कुठला चार्ट लावला नाहीये, इंडिकेटर्स हे काय लावलं नाहीये. मी फक्त कॅन्डल वरती खेळण्याचा प्रयत्न करतोय, सायकोलॉजी वरती खेळण्याचा प्रयत्न करतोय. बायर्स आणि सेलर्स काय करतील ह्या वेळेला ह्याचा मी आढावा करतोय आणि तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, हा टार्गेट आहे. मग वरचा टार्गेट अजून जर तुम्हाला बघायचं असेल तर वरचे टार्गेट पण अजून भेटू शकतील तसं. तर ह्या गोष्टीला तुम्हाला समजायचा प्रयत्न करायचा आहे. ह्या गोष्टी तुम्हाला समजायचा प्रयत्न करायचा आहे की उद्या मार्केट काय करेल. ठीक आहे, 15 मिनिटं झाली. 1 तासामध्ये अजून जर आपण बघत असू, 1 तासामध्ये बघत असू, जर मार्केट प्राइस एक्शन करत आहे, ही जी प्राइस एक्शन केली तर मार्केटने आता एक अपलिफ्टमेंट मुवमेंट दिलेला आहे, म्हणजे रिव्हर्सल ट्रेड दिलेला आहे. ठीक आहे, रिव्हर्सल ट्रेड दिलेला आहे. ह्याचा अर्थ काय की उद्या जर मार्केट ह्या लेवलच्या वरती 800च्या वरती येत असेल तर नक्कीच टार्गेट भेटेल. म्हणजे 15 मिनिटांमध्ये 1 तासामध्ये आपल्याला जर पॅटर्न्स बुलिश दिसत असतील तर आपण पुट साईडला जास्त प्रयत्न करणार नाही जायचा. ठीक आहे, तर आता येऊया आपण आपल्या 5 मिनिटाच्या चार्ट वरती आणि आपल्या जे लेवल्स लागलेत त्याप्रमाणे करूया. ठीक आहे, मी आपली जो नॉन ट्रेडिंग झोन होता तुम्ही तोच ठेवतो. याचं कारण काय, मार्केटने आज त्याला रेस्पेक्ट केलेलं आहे. दुसरी गोष्ट, इथे पण मार्केटने त्याला एकदा रेस्पेक्ट केली, त्यामुळे माझा हा झोन जो आहे तो नो ट्रेडिंग झोन म्हणून राहणारच आहे. ठीक आहे, जरासा आपण लांब करूया याला. ओके, त्यानंतर मार्केटनी लगभग नीट बघा, जर मार्केटनी ह्या लेवलवरनं रिटेस्ट करून खाली आला तर यस, माझे 710, 520 आणि 360 हे तिन्ही लेवल मला उद्याच बघायला भेटतील. कारण का मार्केटमध्ये खाली चांगलाच गॅप म्हणजे फॉल चांगला दिसेल. मग किंवा उद्या मार्केटला जर वरती जायचं असेल तर मार्केटनी काय केलं पाहिजे, मार्केटनी गॅप अप होऊन ही रेंज तोडून सस्टेन करून वरती जायला पाहिजे. तर आपल्याला ह्या लेवल्स उद्याच बघायला भेटतील. म्हणजे मार्केटनी लगभग 830च्या लेवलच्या वरती सस्टेन केलं पाहिजे, लगभग 10 पर्यंत. नीट आहे का, 10 पर्यंत मार्केटनी 25,830च्या वरती सस्टेन करून मार्केटनी वरच्या साईडची मुवमेंट द्यायला पाहिजे. का होईल, मग ही प्राइस एक्शन जी होती ती थांबून एक नवीन प्राइस एक्शन जी असेल बुलिश ती निर्माण होईल आणि ह्याच्यामध्ये आपल्याला उद्या चांगलेच प्रॉफिट बघायला भेटतील. खालच्या लेवल्स त्याच आहेत. उद्या मार्केट ट्रॅप करण्याचा बहुतांश प्रयत्न करेल. वरनं जर प्रॉफिट बुकिंग झाले तर खालनं प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता जास्त आहे. मार्केटमध्ये बुलिशनेस नाही आहे. ओके, मार्केटमध्ये बॅरिशनेस आहे, पण मार्केटमध्ये जेव्हा बॅरिशनेस असतो ना, या खालच्या साईडला मार्केट पडत असतं, त्या आपले विचार असतात की अरे आत्ता मार्केट इकडनं खाली येईल, पण मार्केट असं करत नाही. कालपर्यंत तुम्हाला सांगितलं मार्केट असं जाऊन वरती येईल. तर तुम्ही बघाल ना, हे बघा, वरनं जाऊन खाली येईल आणि परत वरच्या साईडला जाईल. मार्केटने आज जर दिलं नाहीये, मी काल ते पण बोललेलो की मार्केटने उद्या जर मुवमेंट नाही दिली तर मी खुश होईन. कारण का, मार्केट दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी मंगळवारी 4 तारखेला जी एक्सपायरी आहे, नोव्हेंबरची पहिली एक्सपायरी आहे निफ्टीची, ह्याच्यामध्ये आपल्याला चांगले प्रॉफिट या चांगली मोमेंटम बघायला नक्कीच भेटेल. ठीक आहे, तर उद्या लगभग लेवल्स बघा नीट. मार्केट ह्या लेवलच्या वरती जात असेल 790, मी याला दुसरा जरा कलर घेतो जेणेकरून तुम्हाला एक अंदाज भेटेल. ओके, मार्केट 790च्या वरती जात असेल आणि त्यानंतर 830ची लेवल सस्टेन करत असेल तर नक्कीच उद्या मी ह्या टार्गेटला जायचा प्रयत्न करेन. उद्या माझे टार्गेट 940 पर्यंत असतील. आणि जर मार्केट चांगलं जर चाललं आणि वरती बघा ट्रेंड लाईन पण आहे, जर ती तोडून अजून वरती जात असेल तर मार्केटमध्ये आपल्याला 26,100चे टार्गेट्स पण बघायला भेटते. मी लगभग 200 पॉईंटची रॅली उद्या बोलतोय. म्हणजे मार्केटमध्ये उद्या काहीतरी होण्याची चांगले शक्यता दिसत आहेत मला. ओके, जसं मला दिसतं तसं मार्केट चालत नाहीये. मी म्हणजे मार्केट मोठा नाही, मार्केट इज सुप्रीम, मार्केट इज गॉड. मार्केटला उद्या मी बघणार आहे. ही जर स्ट्रॅटेजी नाही झाली इन केस, तर मी उद्या या स्ट्रॅटेजीवरती पण खेळण्याचा प्रयत्न करेन. बघा, सस्टेन झालं तर मी इकडनं ह्या लेवलला खेळण्याचा प्रयत्न करेन.
कारण इकडनं पण मला एक चांगला फॉल भेटेल. मोस्टली मी इथे 1 आणि इथे 2 ह्या 2 स्ट्रॅटेजीवरती खेळण्याचा प्रयत्न करेन. ह्या सेटअपमध्ये खेळण्याचा प्रयत्न करेन. उद्याच्या साईडला मी लगभग 60% वरच्या, 60 नाही मी बोलतो 70% वरच्या साईडला खेळायचा प्रयत्न करेन क्वांटिटीज मध्ये. खाली मी 30% क्वांटिटीमध्ये खेळण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. आजचा व्हिडिओ जरा छोटा बनवत आहे कारण का मार्केटने असं आज काही केलं नाहीये, मोठ्या गोष्टी काही घडल्या नाहीयेत. उद्या ज्या घडणार आहेत त्याच्या मी तुम्हाला बारीकीने एकदम डिटेल मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की उद्या नक्की काय करणार आहे मार्केट. त्यामुळे उद्या जे मार्केट करणार आहे ते खरं सत्य असेल आणि त्यानंतर आपल्याला वरचे मुवमेंट्स जर देत असेल मार्केट तर या भविष्यामध्ये आपल्याला वरचे मुवमेंट्स बघायला भेटतील. अपेक्षा करूया की मार्केट आपल्या स्ट्रॅटेजीमुळे प्रमाणे चालेल. जर आपल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे चालत असेल तर आपला अभ्यास उद्याही त्याच लेवलला त्याच पातळीला येईल, किंवा आपण असं बोलू की आपण एक स्टेप वरती आलोय. आपण मार्केटला जरासं समजण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे आज इकडे 10% तिकडे उद्या 12% 15% आपण मार्केटला समजण्याचा प्रयत्न केलाय असं समजू. ठीक आहे. त्याचबरोबर हा मी व्हिडिओ संपवत आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. गुड नाईट. धन्यवाद.